नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पेपर क्रमांक 10 संशोधन पद्धतीची ओळख या पेपरला सुरुवात करणार आहोत. पेपर क्रमांक 10 संशोधन पद्धतीची ओळख या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिला मुद्दा आहे संशोधनाचा अर्थ. संशोधन म्हणजे नेमकं काय, मीनिंग ऑफ रिसर्च, याबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर नेमकं संशोधन म्हणजे काय, संशोधन कशासाठी केलं जातं, या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करता यावा, त्यासाठी आपल्याला संशोधनाचा अर्थ किंवा संशोधन म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर संशोधन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की सर्वसामान्यपणे ज्ञानासाठी शोध, सर्च ऑफ नॉलेज या अर्थाने हा शब्द सर्वसामान्य व्यवहारात प्रचलित आहे की ज्ञानासाठी शोध घेणे. त्यासाठी बौद्धिक आणि व्यावहारिक समस्यांची उत्तरे शोधून काढणे हा संशोधनाचा प्रयत्न असतो. त्यासाठी आपल्याला वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो किंवा केला जातो. कारण संशोधन ही अत्यंत काळजीपूर्वक आणि टीकात्मक स्वरूपाची चौकशी असून त्याद्वारे तथ्य आणि तत्वे शोधून काढली जातात. काहीतरी निश्चित ज्ञान प्राप्त करण्यासाठी यात जाणीवपूर्वक तपास केला जातो, असं वेबस्टरच्या आंतरराष्ट्रीय शब्दकोशामध्ये संशोधनाचा अर्थ स्पष्ट केला आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं की ज्ञानासाठी शोध, म्हणजे संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. कारण मानवी जीवनात संशोधनाचे महत्त्व फार मोठे आहे आणि त्यामुळे आपल्याला ज्ञानाचा शोध घेण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून प्रयत्न करावा लागतो. मग जेव्हा आपण संशोधन म्हणतो तर त्यातून काय की ज्ञानासाठी शोध, जसं मी म्हटलं की संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे आणि आपल्या मानवी जीवनामध्ये संशोधनाचे महत्त्व फार मोठे आहे. वर्तमान ज्ञानात भर टाकणे, त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या समस्येतून नवीन ज्ञान प्राप्त होऊ शकतं आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला संशोधन करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण संशोधनाच्याच माध्यमातून नवीन ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर जर आपण बघितलं मनुष्य हा, आपण म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहेत, परंतु त्याचबरोबर मनुष्य हा जिज्ञासू वृत्तीचा सुद्धा आहे. म्हणजे जिज्ञासू ही त्याची एक मूलभूत प्रवृत्ती आहे. कारण आपण पाहतो की सामाजिक जीवनामध्ये व्यक्तीला किंवा मानवाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात आणि या अनुभवाला येणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल व्यक्ती का, कसे, केव्हा, कशा प्रकारे, किती प्रमाणात, काय, म्हणजे हे जे काही WH टाईपचे जे प्रश्न आहेत, का, कसे, केव्हा, कशा प्रकारे, किती प्रमाणात, काय, यासारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्या बुद्धीने तो शोधून काढतो व त्या ज्ञानाचा तो आपल्या जीवनात उपयोग करत असतो. म्हणजे
व्यक्तीला जाणून घेण्याची प्रवृत्ती व्यक्तीमध्ये असते आणि त्यामुळे ज्या काही घटना घडतात त्या घटना का घडतात, कशा घडतात, त्याची कारणे काय, केव्हा, असे जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात, जसं आपण पाहतो की लहान मुलांना वेगवेगळे अशा प्रकारचे लहान मुलं आपल्या कुटुंबातील सदस्यांना ते प्रश्न विचारतात, हे का, कशामुळे, काय झाले, म्हणजे त्याच्यामध्ये जाणून घेण्याची इच्छा असते आणि ते जाणून घेण्यासाठी तो अशा प्रकारे जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण जर त्याला उत्तरे दिली तर त्याची जी जिज्ञासी वृत्ती असते ती जिज्ञासा वृत्तीमध्ये पुन्हा वाढ होत जात असते, कारण त्याला त्यातून माहिती प्राप्त होते आणि त्यानंतर तो अजून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो. त्याच पद्धतीने मनुष्य हा जसा समाजशील प्राणी आहे त्याचप्रमाणे जिज्ञासी त्यामध्ये प्रवृत्ती आहेत आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या या प्रश्नांच्या माध्यमातून नवीन ज्ञान शोधतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करत असतो. त्यानंतर ते ज्ञान आपल्या वर्तमानात भर टाकते आणि हे संशोधनाचे मूलभूत कार्य असते, कारण कोणतंही जेव्हा आपण ज्ञान शोधतो तेव्हा ते या वर्तमानामध्ये किंवा आपल्या ज्ञानामध्ये ते भर टाकतो. कारण जेव्हा आपण ही नवीन जे काही नवीन ज्ञान आपण शोधून काढतो ते नवीन ज्ञान आपल्या जीवनात त्याचा उपयोग करत असतो आणि ते विशिष्ट पद्धतीने किंवा व्यवस्थित रीतीने आपण ते ज्ञान शोधून काढल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये त्या ठिकाणी भर होत असते आणि हेच संशोधनाचं मूलभूत कार्य आहे की नवीन ज्ञानामध्ये भर टाकणे, नवनवीन ज्ञान प्राप्त करणे आणि ते प्राप्त करून आपल्या जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये भर टाकणे की जेणेकरून आपल्याला अजून आपल्या मनामध्ये जिज्ञासू वृत्ती त्या ठिकाणी तयार होत जाते आणि त्यातून आपण नवनवीन पुन्हा ज्ञान शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही जी काही संशोधन आहेत ही संशोधन हे ज्ञान प्राप्त करण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे, सायंटिफिक मेथड आहे. कारण आपण पाहतो की जेव्हा आपण विशिष्ट पद्धतीने व्यवस्थितपणे जी काही तथ्य गोळा करतो त्या तथ्यामध्ये एक विशिष्ट क्रम असतो आणि तो क्रम कार्यकारण संबंधावर आधारलेला असतो आणि अशा प्रकारे तथ्य आणि त्याची कार्यकारण संबंधावरील सुसंबंध रचना या दोन्ही घटकांवर आधारलेली असते किंवा या वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त करता येऊ शकतं. की जसं की संशोधनाच्या जे काही टप्पे आहेत, वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, जेव्हा आपण त्या पायऱ्यांचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला समजेल की संशोधन हे ज्ञान प्राप्त करण्याची एक वैज्ञानिक पद्धत कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे आपण नवीन ज्ञान शोधून काढू शकतो. त्याचबरोबर या संशोधनामुळे सर्व शास्त्रांचा विस्तार आणि विकास करण्यासाठी खऱ्या अर्थाने मदत होत जाते, कारण संशोधनाच्या माध्यमातून सर्व शास्त्रांचा विस्तार आणि विकास केला जातो. शास्त्राला जसं आपण पाहतो की जे की शास्त्र आहे शास्त्राला कोणत्याही विषयाचे वावड नसते. जे जे मानवाच्या अनुभव कक्षेत येऊ शकते ते सर्व शास्त्रांचा अभ्यास विषय हा होऊ शकतो आणि म्हणून शास्त्र हे प्रामुख्याने पद्धतीवर आधारलेले असते आणि ते पद्धतीवर आधारलेले असल्यामुळे साहजिकच संशोधनाच्या माध्यमातून सर्व शास्त्रांचा विस्तार आणि विकास त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर आता आपण नेमकं संशोधन म्हणजे काय या विषयाकडे आपण वळूया. नेमकं रिसर्च म्हणजे काय. जसं आपण पाहतो की संशोधन हा इंग्रजी भाषेतील रिसर्च या शब्दाचा मराठी भाषेतील पर्यायी शब्द आहे. री म्हणजे पुन्हा, सर्च म्हणजे शोधणे, म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे म्हणजे काय संशोधन. या ठिकाणी री प्लस सर्च बरोबर रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे. री म्हणजे पुन्हा, सर्च म्हणजे शोधणे, त्यावरून री प्लस सर्च या दोन शब्दावरून या ठिकाणी रिसर्च हा शब्द तयार झाला आहे आणि त्यालाच आपण संशोधन असं म्हणतो. कारण जिज्ञासा किंवा ज्ञान संपादन करणे ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्यासाठी तो आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करीत असतो आणि
त्या माध्यमातून तो पुन्हा पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या विषयासंबंधी किंवा घटनेसंबंधी अधिक ज्ञान मिळवणे आणि त्याची अधिक कारणमीमांसा करणे म्हणजे संशोधन. म्हणून री आणि सर्च या दोन शब्दापासून संशोधन हा शब्द तयार झालेत आणि संशोधन आपण पाहतो की नवीन ज्ञान शोधणे असा आपल्याला थोडक्यात संशोधनाचा अर्थ या ठिकाणी आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर संशोधनाचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी जी वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल आणि त्या अभ्यासाच्याद्वारे आपल्याला नेमकं संशोधन म्हणजे काय हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. पण आपण पाहतो की वेबस्टर शब्दकोश यामध्ये जी की संशोधनाची व्याख्या दिली आहे ते त्या ठिकाणी अशी व्याख्या आहेत की संशोधन म्हणजे कोणत्याही ज्ञानशाखेतील नवीन तत्त्वे किंवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये अथवा तत्त्वे यांचा पुन्हा पुन्हा परीक्षण करण्यासाठी केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास होय. म्हणजे बघा या ठिकाणी अतिशय सोप्या शब्दामध्ये वेबस्टरच्या शब्दकोशामध्ये आपल्याला संशोधनाची व्याख्या सापडते. म्हणजे खऱ्या अर्थाने संशोधन म्हणजे कोणत्याही ज्ञानशाखेतील नवीन तत्त्वे किंवा तथ्य शोधण्यासाठी जुनी तथ्ये अथवा तत्त्वे यांचा पुन्हा पुन्हा निरीक्षण करण्यासाठी केलेला चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास होय अशी संशोधनाची व्याख्या या ठिकाणी आहे. त्यानंतर J.W. बेस्ट यांच्यानुसार संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची अधिक नियमबद्ध, आकारबद्ध, सुव्यवस्थित आणि सखोल अशी प्रक्रिया होय. त्यानंतर थिओडरसन यांनी एक व्याख्या सांगितली की सामान्य सिद्धांत निर्मितीच्या उद्देशाने समस्येचे व्यवस्थित व वस्तुनिष्ठ केलेले अध्ययन म्हणजे संशोधन होय. म्हणजे अशा प्रकारे संशोधनाच्या व्याख्या या ठिकाणी सांगितल्या आहेत. पण जर आपण बघितलं की कोणतीही ज्ञानशाखा जर आपण घेतली तर त्या म्हणजे काही नवीन तत्त्वे असतात किंवा तथ्य जर आपल्याला शोधायची असेल तर जी काही जुनी तत्त्वे किंवा तथ्य असेल त्या तथ्यांचं जेव्हा आपण परीक्षण करू आणि ते परीक्षण आपण जर चिकित्सक आणि पद्धतशीर जी काही मांडणी आहेत त्या पद्धतशीर पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला नवीन ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. किंवा नियमबद्ध किंवा आकारबद्ध किंवा सुव्यवस्थित आणि सखोल अशी जी काही संशोधनाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा आपण असं नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करू किंवा करतो ती जी काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण संशोधन असं म्हणतो. किंवा विशिष्ट उद्देशाने समस्येचे व्यवस्थित आणि वस्तुनिष्ठ या ठिकाणी वस्तुनिष्ठ म्हणजे ॲज इट इज जे काही केलेलं अध्ययन असतं त्या अध्ययनाला आपल्याला संशोधन असं म्हणता येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की संशोधन म्हणजे बुद्धिनिष्ठ आणि व्यावहारिक प्रश्नांची एक समस्यांची शास्त्रीय पद्धतीद्वारे समाधानकारक उत्तरे शोधून काढण्याचा संशोधन एक पद्धतशीर प्रयत्न असतो. म्हणजे मानवी जीवनातील आणि व्यवहारातील विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने संशोधन करणे आवश्यक असते. सत्य शोधून काढणे हा संशोधनाचा उद्देश आहे. त्यावरून सामाजिक विषयाचे अनुषंगिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, नैतिक असे विविध प्रकारचे पैलू लक्षात येतात. सामाजिक संशोधनाचा संबंध प्रामुख्याने अधिक सामान्य, अमूर्त आणि कल्पित समस्यांशी असतो. त्यात संशोधन करून सिद्धांताची मांडणी केली जाते आणि सामान्य नियम प्रतिपादन हे केले जातात. मग सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक स्वरूपाच्या घटना समाजात सातत्याने नेहमी घडत असतात. त्यात निश्चित असा कार्यकारण संबंध असतो, परंतु तो आपल्याला माहीत नसतो. कारण कोणतीही जेव्हा घटना घडते त्या घटना घडण्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि ते कारणामुळे ती घटना घडत असते. मग त्यातील जे काही कार्य आणि कारणभाव आहेत यांच्यातील संबंधाचे विश्लेषण करून त्याचा शोध घेणे हा संशोधनाचा उद्देश असतो. जसं की आपल्या अनुभवाच्या कक्षेत
येणाऱ्या कोणत्याही घटनेसंबंधी असे का, हा प्रश्न जेव्हा आपल्या मनात येतो आणि त्यामुळे आपण जेव्हा अस्वस्थ होतो, तेव्हा हीच संशोधनाची पहिली पायरी असते. म्हणजे या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि त्या विषयासंबंधी माहिती आणि आकडेवारीचं संकलन करणे, संकलित माहितीचं शास्त्रशुद्ध विश्लेषण करणे आणि पद्धतशीर मांडणी करणे, त्याचे निर्वाचन करणे, त्याची कारणमीमांसा करणे, त्याची उत्तरे शोधणे, या सर्व प्रक्रियांचा शास्त्रीय सामाजिक संशोधनात समावेश होतो. म्हणजे वर्तमान स्थितीत थोडक्यात सांगायचं आहे की वर्तमान स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांना संशोधन असे म्हणतात, असं आपल्याला या व्याख्यावरून या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. आणि संशोधन हा सतत नव्याचा शोध घेण्याचा एक व्यवस्थित व संघटित प्रयत्न आहेत, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. यानुसार आपण संशोधन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. आता त्यानंतर सामाजिक संशोधन म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण सामाजिक संशोधन म्हणतो तेव्हा आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की मनुष्य हा एक बुद्धिजीवी प्राणी आहे आणि त्याला प्रत्येक घटनांची, जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक घटनांची कारणमीमांसा जाणून घेण्याची इच्छा असतेच आणि त्याची हीच इच्छा किंवा जिज्ञासा हाच संशोधनाचा आधार असतो, हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. मग जेव्हा नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेलं जे की केलेलं पद्धतशीर जे काही प्रयत्न असतो त्या प्रयत्नांना आपण संशोधन असं म्हणतो. मग तेव्हा आपल्याला कोणत्या तरी सामाजिक समस्येच्या सोडवणुकीसाठी केलेले पद्धतशीर आणि शास्त्रीय चिंतन म्हणजे संशोधन होय असं आपण म्हणतो. परंतु जेव्हा आपण सामाजिक संशोधन म्हणतो तेव्हा सामाजिक तथ्ये, व्यवहार, घटना, सिद्धांत आणि नवीन ज्ञान यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रकारच्या संशोधनांना सामाजिक संशोधन असे म्हणतो. आणि सामाजिक संशोधन ही वैज्ञानिक अधिष्ठान असणारी प्रक्रिया किंवा पद्धती आहे. मग जेव्हा आपण सामाजिक संशोधन म्हणतो तेव्हा सामाजिक संशोधनाच्या काही व्याख्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात आणि त्या व्याख्यावरून आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट होतो. मग या ठिकाणी मोझर अनेक विचारवंत आहेत, ते असं म्हणतात की सामाजिक घटना आणि समस्या याबाबत नवीन ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या क्रमबद्ध संशोधनाला सामाजिक संशोधन असे म्हणतात. मोझर यांच्या मते सामाजिक घटना आणि समस्या याबाबत नवीन, या ठिकाणी एक शब्द राहिला, नवीन ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या क्रमबद्ध संशोधनाला सामाजिक संशोधन असे म्हणतात. त्यानंतर पी.व्ही. यंग ते असं म्हणतात की नवीन तथ्य शोधून काढणे, जुन्या तथ्यांचे परीक्षण करणे व चाचणी करणे व तथ्यांच्या प्रमाणाचे विश्लेषण करणे, यातील आंतरसंबंध शोधून काढणे, योग्य सैद्धांतिक आराखड्यात त्याचे कार्यकारण विश्लेषण करणे आणि मानवी वर्तणुकीचा वैध आणि विश्वसनीय अभ्यास करणे सोयीचे व्हावे म्हणून नवीन वैज्ञानिक साधने, संकल्पना आणि सिद्धांत विकसित करणे, यासाठी तार्किक आणि पद्धतशीर तंत्राद्वारे केलेल्या वैज्ञानिक उपक्रमाला सामाजिक संशोधन असे आपल्याला म्हणता येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं की जी काही सामाजिक घटना आहे, जी काही सामाजिक समस्या आहेत, त्या समस्येबाबत नवीन ज्ञान प्राप्त होण्यासाठी जी काही सिस्टमॅटिक मेथड आहेत, त्या सिस्टमॅटिक मेथडला आपल्याला सोशल रिसर्च असे म्हणता येते. आता ह्या जी काही आपण व्याख्या बघितल्या किंवा ह्या जी काही व्याख्याचा आपण अभ्यास केला, या व्याख्यावरून आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की सामाजिक अध्ययनाचा संबंध हा सामाजिक घटना, समस्या किंवा व्यवहार इत्यादीशी असतो. म्हणजे जे आपल्या अवतीभोवती जे काही सामाजिक घटना घडतात त्या घटना किंवा जे काही सामाजिक समस्या असेल, जे व्यवहार असेल, त्यांचा समावेश या सामाजिक संशोधनामध्ये होत असतो. किंवा त्यात विविध घटकांमध्ये अचूक कार्यकारण संबंध शोधून काढण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. म्हणजे एखादी घटना का घडली, त्या घटना घडण्याच्या पाठीमागे कोणते कारण आहेत किंवा याच कारणामुळे ती घटना घडली का,
हा जो काही अचूक कार्यकारण संबंध आहेत हे अचूक कार्यकारण संबंध शोधून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न या सामाजिक संशोधनामध्ये होत असतो. किंवा जी काही नवीन तथ्य शोधून काढली जातात त्यामध्ये नवीन तथ्य शोधून काढली जातात आणि जुन्या तथ्यांचे परीक्षण, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण जुन्या तथ्यांचे परीक्षण करतो तेव्हा तेव्हा आपल्याला नवीन तथ्यसुद्धा त्यातून शोधून काढली जातात. आणि त्यामुळे म्हणजे सामाजिक संशोधनामुळे संबंधित विषयाचे ज्ञान अद्ययावत होते. त्यामध्ये नवनवीन म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये नवीन ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत जातं. त्यामुळे संबंधित विषयाचे ज्ञान तो कोणताही विषय असेल त्यामध्ये ते विषयाचे ज्ञान अद्ययावत होत जातं. आणि सामाजिक संशोधन हे एक पद्धतशीर अध्ययन आहेत, एक सिस्टमॅटिक मेथड आहेत. त्या मेथडद्वारे आपल्याला सामाजिक संशोधन हे करता येऊ शकते. तर अशा प्रकारे नेमकं संशोधन म्हणजे काय, संशोधनाची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय, त्याचबरोबर सामाजिक संशोधन म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी आपण या विषयावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. मला असं वाटतं की आपल्याला हे समजलेलं असेल असे मी गृहीत धरतो. आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या मुद्दा पुन्हा आपण समजून घेणार आहोत. तर धन्यवाद.